लहान मुलांना काही वेळेस टंग थ्रस्टिंग हॅबिट ही त्यांच्यामध्ये पाहण्यात येते. लहानबरोबर मोठ्याही माणसांमध्ये दिसून येते, ज्याच्यामध्ये जीभ ही वरचे जे दात असतात, समोरचे दात असतात, पट्टाशीचे दात म्हणतात, त्यांना टाळूच्या साईडने सारखी पुढे ढकलत असते आणि यामुळे समोरचे दात हे बाहेरच्या बाजूला ढकलले जातात आणि दातांमध्ये फटीही तयार होतात. ही हॅबिट जर का जास्त दिवस कंटिन्यू राहिली तर याच्यामुळे ओपन बाईट म्हणजे समोरचे दात एकमेकांवरती पूर्णपणे बंद न होणे, या पद्धतीनं दातांची पोझिशन किंवा अलाइनमेंट होऊ शकते, जे की दातांच्या आरोग्याच्या दृष्टीने थोडंसं हानिकारक असतं. तर वेळीच ही हॅबिट जर का ओळखून आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करून घेऊ शकलो तर होणारे प्रॉब्लेम्स आणि ज्या अडचणी आहेत त्या आपल्याला कमी करता येऊ शकतात. धन्यवाद.